नमस्कार, गार्गीज कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे। आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सक्लुझिव्ह असा पॅटर्न बघणार आहोत। थोडा युनिक आहे। हे बघा, थंबनेल वरनं पण तुमच्या लक्षात आलं असेल, हा पॅटर्न बघूनही लक्षात आलं असेल। आधी प्रिंट बघा, ही प्रिंट आपण टोट बॅग वरती घेतली होती, पण आता हा जो मी पॅटर्न घेऊन आलेली आहे तो साडी कव्हर आहे बघा, साडी ऑर्गनायझर आहे। वाव, किती सुंदर आहे बघा आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे। म्हणजे आपण उघडूनही बघूया, ह्याची चेनची क्वालिटी बघा किती सुंदर आहे, खूपच छान आहे। आणि व्यवस्थित ह्याच्यामध्ये 2 सिल्कच्या साड्या राहतील अशी कॅपॅसिटी आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये हे जे प्रिंट्स घेऊन आलेली आहे त्या सगळ्या नवीन प्रिंट्स आहेत, खूप सुंदर आहेत। मी पहिल्यांदा ह्याची साईज वगैरे पण तुम्हाला सांगते। त्याआधी हे बघा, हे जे 2 ड्रेस मटेरियल आहेत माझ्याकडे ते मी ह्यामध्ये ठेवून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। 2 सिल्कच्या साड्या आपण व्यवस्थित ठेवू शकतो अशी कॅपॅसिटी आहे। हे बघा, हे 2 ड्रेस मटेरियल मी ह्यामध्ये ठेवलेले आहेत आणि व्यवस्थित चेन लागतीये, म्हणजे व्यवस्थित कॅपॅसिटी आहे। म्हणजे किंवा एखादा लेहेंगा वगैरे आपण ठेवू शकतो अशी कॅपॅसिटी आहे। आणि चेन पण बघा किती छान क्वालिटीची चेन दिलेली आहे, म्हणजे आता गिफ्टिंग साठी पण बेस्ट आहे। इवन हळदी कुंकवाला वाण म्हणून देण्यासाठी सुद्धा खूप जणांनी हे पीसेस घेतले आहेत। पण आता हा जो लॉट मी बनवलाय तो वेगळे प्रिंट्स आहेत। मी एकदा ह्याची साईज तुम्हाला सांगते सुद्धा, किती बाय किती इंच आहे ते। हे बघा, हे तुम्ही इथे पाहिलात तर एक 46 ते 47 सेंटीमीटर किंवा 18 इंच म्हणता येईल। आणि असं बघितलात तर 45 सेंटीमीटर किंवा 13 13.5 इंच असे म्हणता येईल। एका साईडला असं प्लास्टिक ट्रान्सपरंट शीट असणार आहे आणि एका बाजूला प्रिंटेड फॅब्रिक असणार आहे। आपण आता ह्यामधले जे सगळे प्रिंट्स आहेत ते एक एक करून बघूया। आता ह्या हत्तीच्या प्रिंट्स मध्ये इथे कृष्णाचं पण प्रिंट आहे बघा, तर त्यामध्ये 2 कलर्स आहेत। 2 कलर्स म्हणजे बॉर्डरचा कलर बदलेल फक्त। हे बघा, हा रेड आहे, हा पिंक आहे, असे 2 कलर्स येतील। आता हे दुसरं डिझाईन आहे ते मंडला आर्टचं आहे बघा, यामध्येही तुम्हाला पीसेस मिळतील। हे तिसरं प्रिंट आहे ते हत्ती प्रिंट दिलंय बघा, हे किती सुंदर दिसतंय बघा। आता ह्याच्या बाजूला रेड कलरची बॉर्डर आहे, त्यालाच एक पर्पल कलरची दुसरी आहे बघा। त्यामध्ये तिसरी आहे नेव्ही ब्लू किंवा डार्क ब्लू कलर आहे आणि पिंक कलर आहे, म्हणजे त्याच प्रिंट मध्ये 4 कलर्स येतील। त्यानंतर ही प्रिंट आहे पिकॉक प्रिंट आहे बघा, त्यामध्ये ही अशी बॉर्डर जी आहे ती पिंक कलर मध्ये आहे। त्यामध्ये ही कलर्स बघा, याला रेड कलरची बॉर्डर आहे। सगळ्याच प्रिंट हा थोडा लाईट चार्ट आहे, ते मगाचे डार्क होते, हे थोडं लाईट आहे। हा बघा, आता ही प्रिंट बघा, ही खूप सगळ्यांना आवडणारी अशी प्रिंट आहे, डान्सिंग गर्ल्स म्हणता येईल। यामध्ये ही आता 4 एक कलर्स आहेत बघा। ही जी बॉर्डर आहे पिंक कलर मध्ये आहे, ही थोडं नेव्ही ब्लू मध्ये आहे, हे थोडं पर्पल कलर मध्ये आहे आणि रेड कलर मध्ये आहे। आणि आता ही पुढची प्रिंट बघा, मी एक तुम्हाला व्यवस्थित बघता यावं प्रत्येक प्रिंट म्हणून मी लॉंग व्हिडिओ करतेय। ऍक्च्युली याचे आपण शॉर्ट व्हिडिओ सुद्धा करणार आहोत, पण ह्यामध्ये पॅटर्न तुमच्या लक्षात येईल बघा। आता ही प्रिंट पण किती छान आहे बघा, याला ही पर्पल कलरची बॉर्डर आहे, असं ऑरेंज रेडिश कलर आहे, नेव्ही ब्लू कलर आहे, पिंक कलर आहे। आणि आता ही पण प्रिंट बघा, ही पण खूप सुंदर आहे। गिफ्टिंग साठी हा पॅटर्न खूपच सुंदर आहे। हे बघा, ज्यांना विक्रीसाठी हवा असेल त्यांनीही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तिथे तुम्हाला प्रॉपर होलसेल रेट सांगितला जाईल।